अब भरसा जी ये शुरुआत थोड़ी देर में फन लाइट भी ऑन की जाएगी। अब ये मैच में मुकाबले में मजा आएगी। सनलाइट में आपने खेला, फन लाइट थोड़ी देर में ऑन हो जाएगी। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। मैच की तरफ चलते तमाम दर्शकों को लेकर। समीर के लिए पहली गेंद, बेहतरीन गेंद थी, बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास था। वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई अजिंक्य तारा 11 टीम द्वारा। शुरुआत एक्स्ट्रा रन के साथ गेंदबाजों ने की है। अब गेंदबाजों को कंट्रोल करना होगा कि इससे पहले वाले मुकाबले तमाम ने अपने आंखों से देखे इस मैदान पर कौन से अंदाज में वो आखिरी गेंद पर रन नहीं बना और बल्लेबाज गौन हुए। अगली गेंद समीर के लिए, अच्छी गेंद थी, फिर से लगातार बैक टू बैक वही गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ नजर आ रहा है। बैक टू बैक दूसरा वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा। भरसा जी क्या कहना चाहेंगे, वाइड पे कंट्रोल नहीं होगा तो ये मैच थोड़ा सा आपके हाथों से सटकता हुआ नजर आएगा। 3 षटकांचा मॅच म्हणजे एक्स्ट्रा धावा कुठेतरी कंट्रोलमध्ये करणं हे गरजेचं आहे। जर तुम्ही एक्स्ट्रा धावा अधिक खर्च केल्या तर जहीर इथे मी तर म्हणेल नक्कीच संघाच्या अडचणी वाढतील, हे नो डाऊट। हे चित्र मात्र अनेकदा आपण स्पष्ट पाहिलं। यावेळेस सॉफ्टने ड्राईव्ह केलं गेलं, एक्स्ट्रा कव्हर डीपला फिल्डर आहे, सिंगलला क्विकली मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं। फेकी चांगली पाहायला मिळत नाही। तिसऱ्याचा प्रयत्न, कॉलिंग चुकीची मी तर म्हणेल। चेंडू व्यवस्थित फील्ड झाला होता, स्ट्राईकचा बॅटर तेही म्हणतोय की चेंडू फील्ड झालाय, हातामध्ये आहे, धावू नकोस, तरी देखील मात्र लक्ष नसताना देखील ती धाव काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। पहिली विकेट या ठिकाणी पडली गेली 4 या धावसंख्येवर। हुए नजर आएंगे। क्या ये कॉलिंग टूटी और वाकई में खिलाड़ी ने बैकअप एक लाजवाब अंदाज में किया और देखा कि नौशा के खिलाड़ी निकल गए हैं आगे और उसके बाद गेंदबाज के हाथों में थ्रो किया, बल्लेबाज को लौटा दिया मैदान के बाद। पहला झटका अजिंक्य तारा 11 टीम के लिए लगता हुआ ही नजर आया। क्या वहां पर कॉलिंग होना जरूरी थी? कॉलिंग होना बहुत जरूरी है मैदान के अंदर। यस नो वेट का कॉल होना चाहिए। वे स्ट्राइक के बल्लेबाज हो या फिर नॉन स्ट्राइक के बल्लेबाज, इसको जाकर पहुंचता हुआ 4। पहली गेंद पर लगातार 2 गेंदें वाइड, उसके बाद एक बेहतरीन ड्राइव देखा। अगली गेंद समीर के लिए आती हुई बेहतरीन गेंद थी, खट कर दिया पॉइंट और गली के अंदर से गेंद जा रही है थर्ड मैन की दिशा में। खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं मगर गेंद को रोका जाएगा। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। गुड लाइन से उछाल लेती हुई गेंद बैकफुट पर गए, कट कर दिया उस गेंद को समीर ने और गेंद को भेज दिया थर्ड मैन। बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार होती हुई इसको जाकर पहुंचता हुआ 8 रनों पर। 2 गेंदों का खेल हुआ है, 16 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी। ये दूसरे फेरी के मुकाबले की शुरुआत हो चुकी है। पहला मुकाबला आप देख रहे हैं, एक तरफ श्रीकांत 11 टीम है, एक तरफ अजिंक्य तारा 11 टीम। पहला मुकाबला खेलती, इसके बाद दूसरा मुकाबला होगा। बेहतरीन गेंद थी, हल्कों से खेला, पुश किया है ऑन साइड मिड विकेट पर और बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा। आंखों ही आंखों में इशारा हुआ, इस 2 रन को चुरा लिया। इस 2 रन के साथ स्कोर डबल अंकों को जाता हुआ 10 रनों पर। इसके बाद होने वाला मुकाबला एनसीसी बी और पुलिस 11 के बीच होगा। दोनों कप्तान से हम विनती करते हैं कि आप तैयारी में रहे, जैसे 3 ओवर का खेल समाप्त होगा। ब्रेक में हम टॉस करेंगे। हमारे अतिथि मेहमान मंच के नीचे हमारे इंतजार में है। तमाम टीमों का टॉस उनके हाथों से किया जाता है। समीर अगली गेंद के तैयार, अच्छी गेंद थी, टैप करना चाहते थे, गेंद बराबर बल्ले बनाई। विकेट कीपर रफ्तार से आए थे, गेंद को कलेक्ट नहीं कर पाए गेंदबाज। मिडा पर गेंद को फील किया गया मगर 1 रन निकाला दोनों बैटर ने और 1 रन के साथ रन संख्या डबल अंकों पर जाती हुई 11। 1 विकेट के नुकसान पर अजिंक्य तारा 11 टीम की 11 धावा झालेल्या। 4 चेंडूचा खेळ पूर्ण होत आहे। येणाऱ्या अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे। पाहूया किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल। बेहतरीन गेंद फिक कर दिया, गेंद को फाइन लेग बाउंड्री लाइन के करीब भेजा है और गेंद रुकेगी नहीं। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे।
आप ऑफ स्टंप पर आए, सीधा बैट को रखा और गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार। आप गेंदबाज महंगे साबित होते हुए नजर आ रहे हैं। इसको जाकर पहुंचता हुआ 15 रनों पर पहला ओवर प्रगति पर चलता हुआ। अगली गेंद फिक कर दिया, गेंद जा रही थी फाइन लेग पर। खिलाड़ी है, जब तक गेंद को फील करेंगे एक ही रन से संतोष होना पड़ेगा दोनों खिलाड़ियों को। और 1 रन के साथ ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। टीम की रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 16-16। आइए एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत, फिर आते दूसरी ओवर की कहानी को। जब शुरुआत होगी माइक्रोफोन पर आवाज आएगी भरत सर जी के द्वारा। दुपारच्या वेळेचं क्रिकेट वेगळं असतं आणि संध्याकाळच्या वेळेचं हे क्रिकेट जे आहे ते वेगळं असतं, त्याच्यामुळे ही संध्याकाळची वेळ आहे. थोड्याच वेळात फ्लड लाईट नक्कीच सुरू होईल. इथे मात्र ऑन साईडला आपण फटका पाहतोय. वन हँड चेंडूला फील्ड केला गेला, थ्रो देखील तितक्याच क्विकली पूर्ण फेकला गेला त्या ठिकाणी. त्याच्यामुळे इथून एखादं हे संध्याकाळचं क्रिकेट आहे जहीर, हे कदाचित वेगळ्या पद्धतीने देखील पाहायला मिळू शकेल. म्हणजे आपण दुपारच्या सत्रामध्ये 40 धावा 45 धावा ही धावसंख्या आपण दुपारच्या वेळेमध्ये पाहिली, ती धावसंख्या आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल का? कारण ड्यू फॅक्टर कदाचित जाणवेल थोड्या वेळात. दव पडण्यासाठी कदाचित सुरुवात देखील होऊ शकेल. तिथून मी तर म्हणेल या संध्याकाळच्या वेळेमध्ये 30 ते 35 धावा देखील तितक्याच महत्वाच्या असतील फलकावर. व्हाईटचा इशारा पंचांचा, धावसंख्या 18. तर या टार्गेट पर्यंत देखील एखादा संघ पोहोचला गेला तर देखील एक मी तर म्हणेल समाधानकारक तो स्कोर असू शकेल त्या टीमसाठी. कारण ड्यू फॅक्टर असल्या कारणास्तव चेंडू ट्रॅव्हल होणं तितकंसं कठीण आहे. इथे चेक केला जाईल की हा नो आहे की वाईट आहे, ते चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी मात्र बिझी केलं जात आहे. चला चेक करायचं आहे. धावा झाल्या ते 18. इथून मात्र हा नो आहे की वाईट आहे हे देखील चेक केलं जात आहे. थर्ड अंपायर आमचे चेक करतायत चेंडू कुठे पिच झाला आहे. योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल. आमचे पंच देखील लक्षात ठेवा, एखादा निर्णय त्यांच्या मनामध्ये डाऊटफुल असेल तर लगेच ज्याप्रमाणे आपण लाईव्ह टेलिकास्ट ठेवली आहे ही स्पर्धा, त्याच्यामुळे नक्कीच ते थर्ड अंपायर पर्यंत जात आहेत, जेणेकरून कुठल्याही टीमवर अन्याय होता कामा नये किंवा कुठल्याही टीमच्या अगेन्स्ट चुकीचा निर्णय हा जाता कामा नये याची मात्र पूर्णतः खात्री मात्र करतायत पंच. आणि नक्कीच ते चेक केले तर तिसरे पंच आमचे आहे ते चेक करतायत की हा चेंडू वाईटचा इशारा देतोय. टॉस ऑफ साईडला यावेळेस गॅप मध्ये हा फटका खेळला जातोय. इथे अडवणं थोडंसं कठीण आहे. चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार 4. संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके खेळणं म्हणजे या मैदानावर जिगरीची गोष्ट असेल.
टायमिंग, ताकद या सगळ्या गोष्टी प्रॉपर तुमच्या व्हायला हव्यात तर एखादा मोठा फटका खेळू शकाल. यावेळी डेड ऑन स्पॉटचा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेला ऑफ साईडला. इथे सिंगल मिळेल. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24. समीर या खेळाडूला आपण पाहतोय 6 चेंडू 14 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. त्याच्यानंतर निरंजन या खेळाडूला पाहतोय आपण 3 चेंडू आणि 6 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑफ साईडला यावेळेस इनफिल्डच्या वरून फटका खेळला जातोय. पॉइंटचा फिल्डर स्ट्रगल करतोय चेंडूला अडवण्यासाठी. एक तर पूर्ण केलाय, 2 धावा देखील पूर्ण केल्या. तिथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांसाठी. इथे देखील मिळतील या 4 धावा. चौकार 4. फिल्डरनं जवळजवळ एका हातामध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केला होता मात्र अंतिम क्षणी तो चेंडू त्याच्या हातातून निसटला गेला आणि अगदी बाउंड्री लाईनला तो त्या चेंडूने स्पर्श केला. महत्वपूर्ण चौकार. धावसंख्या 28. लेटकटचा फटका आहे. इथे देखील गॅप मध्ये हा फटका. थर्ड मॅनचा फील्डर स्ट्रगल करतोय मात्र अंतिम क्षणी पायाने चेंडू अडवलाय त्या ठिकाणी. 2 तर धावा इथे नक्कीच मिळतील मात्र काय सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जाईल. कारण मी म्हटलं मगाशी देखील की संध्याकाळचं सत्र आहे. क्रिकेटचा फॉर्मॅट आपण 3 सत्रामध्ये पाहतोय. ते संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके खेळणं थोडंसं अवघड आहे. जिगरीचं गोष्ट आहे. इथून मात्र एक सेन्सिबल क्रिकेट. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव, प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल कसं काढता येईल याचा मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर कडून होतो. ऑन साइडला आणखीन एक चांगला फटका आडव्या बॅटने खेळला जातोय डीप स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डर आहे प्रोटेक्शन साठी. 1च धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा पाहायला मिळत आहेत 31 धावा 1 गडी बाद. अजिंक्य तारा संघ एक चांगली धावसंख्या आपण अजिंक्य तारा या टीमची आपण पाहतोय. जहीर धाव फलकावर कारण या संध्याकाळच्या वेळेमध्ये 31 धावा. मी म्हटलं होतं मगाशी की 35 धावा देखील स्कोरबोर्डवर आल्या तरी मात्र एक समाधानकारक तो स्कोर आपण या संध्याकाळच्या वेळेमध्ये मानू शकतोय. येथे मात्र 2 ओव्हरमध्ये 31 धावा फलकावर आल्यात जहीर. सही का भरोसा जी आपने. ऋतिक आए हैं न्यू गेंदबाज. यहां पर समीर और निरंजन स्ट्राइक पर है. 31 रन बने हैं. बेहतरीन शॉट है ऑफ साइड पर. गेंद जाएगी मगर वेल आउट ऑफ फील्डिंग. बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ. देखिए कोई खिलाड़ी को तकलीफ ना हो. थोड़ा पानी लेकर जाए. नेक्स्ट मैच एनसीसीबी और पुलिस 11 टीम. चलिए कैप्टन टॉस के लिए आ जाए प्लीज. दोन्ही कर्णधारांना विनंती केली जाते. त्याचा पाय जो आहे तो मला वाटतं थोडासा फिरला पाहिजे त्या ठिकाणी तर तो जरा चेक करा प्लीज. रिप्ले पाहू शकाल आपण कशा प्रकारे चेंडू अडवला गेला. ज्या फोर्सनं चेंडू निघून जात होता त्याच फोर्सनं तो चेंडू अक्षरशः हनुमंताप्रमाणे उडी मारून तो चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ अडवला गेला. त्यानंतर मात्र तो फेक करताना कुठेतरी तो पाय हे बघा आपण हे चित्र पाहू शकतो. पाय कुठे थोडासा फिरला गेला त्या ठिकाणी त्या फिल्डरचा. मात्र काय तो चेंडू अडवला. अप्रतिम चेंडू अडवला. जवळपास आपल्या टीमसाठी काही धावा वाचवल्या त्या फिल्डरना. वेल डन. कौतुक नक्कीच करेल त्याचं मी. धावा झाल्या त्या 32 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चला दोन्ही कर्णधार आपल्याला पण विनंती केली जाते टॉस साठी या. पोलीस 11 आणि तसंच आपण पाहतोय तर एनसीसीबी नारंगी. सोनू अगर हमारी आवाज सुन रहे तो कप्तान को भेज दी जाए टॉस के लिए. इसके बाद होने वाला दूसरा फ्री था दूसरा सामना. नानी विकी द कॉल. बिग फाइट बिग लड़त अपन बात है. समीर अब स्ट्राइक पर आएंगे. इसको जाकर पहुंचता हुआ 32 फॉर 1 विकेट. आउटसाइड खेलना चाहते थे. गेंद शरीर को लगकर विकेट कीपर के दस्तान में गई. अब बल्लेबाजों को लौटना होगा. दूसरा झटका और इनके तारा 11 की उम्मीदों को लगता हुआ
32 पर ये दूसरा झटका। आइए सुनते एक मधुर संगीत, फिर आते मैदान के और कमान डीजे। आने वाली 4 गेंदें हैं, 4 गेंदों में कितने रन बनेंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा। नारंगी गांव से नारंगी, शाम का समय है, थोड़ी देर का इंतजार है तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम जनताओं को। फन लाइट ऑन होगी, उसमें खेलने की विनती हमें मिलेगी। डे नाइट नियोजन आयोजन आप देख रहे हैं। पाटिल परिवार नारंगी गांव से नारंगी की जानिब से अगली गेंद समीर के लिए आदि भी राइट आर्म राउंड विकेट। बेहतरीन गेंदी ऑन साइड खेलना चाहते, बैका टो लगा, गेंद खबर रीजन पर आती हुई। जब तक खबर के खिलाड़ी गेंद को कलेक्ट कर पाएंगे, थोड़े से बफल हुए, दूसरे की मांगे, मना किया, रनर का मौका है, मगर एक ही रन से संतोष होना पड़ेगा। इसी रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 33 for 2। और जिनका तारा 11 टीम, एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ न्यू बैटर मैदान पर है। 3 गेंदों का खेल आना बाकी। आउटसाइड पर खेला है और गेंद को दिशा भी दी, गेंद को बेच दिया। डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रन। कम ऑन डीजे। काय फटका खेळला गेला, खरोखरच नेत्रदीपक असा फटका खेळला गेला, अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला। आणखीन एक जोरकस फटका आपण पाहतोय, डीप मिड विकेट रिजन मधून फिल्डर येतोय, थोडासा फंबल झाला त्या ठिकाणी, पुन्हा एकदा सिंगलला मात्र क्विकली पूर्ण केला 2 या धावेमध्ये। चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपण पाहिली। धावसंख्येचा वेग वाढतोय, धावा पळकावर झालेल्या आहेत त्या 41 धावा। अजूनही शेवटचा चेंडू हा शिल्लक आहे। एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय अजिंक्य तारा या टीमला। नेक्स्ट मॅच एका साइडला आपण एनसीसी बी या संघाला पाहणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल पोलीस 11 हा संघ असेल। पुढची मॅच असेल फुलटॉस, मात्र फटका फसतोय। एक इझी, कुठलीही गोष्ट सोपी नसते मित्र, लक्षात ठेव। मात्र असं वाटलं होतं की हा चेंडू हातामध्ये येईल की काय, त्याच्यामुळे हा इझी कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न फिल्डरने केला होता, मात्र कॅच त्या ठिकाणी झाला हार्ड असं म्हणू शकेल मी। कॅच ड्रॉप, शेवटच्या चेंडूवर मात्र धावा मोजाव्या लागल्या तर 2 विकेट प्राप्त करण्याची संधी होती, ती संधी मात्र गमावली गेली। कारण क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट जहीर सोपी नसते, प्रत्येक गोष्ट नक्कीच ही अवघड असते, मात्र ती अवघड गोष्ट सोपी करण्याचा प्रयत्न केला होता त्या फिल्डरना आणि त्या कारणास्तव त्या ठिकाणी आपण ती चुकी पाहिली। भरत सर जी, टॉस हो चुका है, टॉस जीता है पुलिस 11 टीम ने और कहा कि हम पहले करेंगे गेंदबाजी, बल्लेबाजी के लिए दावत दी है एनसीसी बी 11 टीम को। लिए नारंगी शाह मुकाबला इसके बाद हमें देखने को मिलेगा। आप यहां पर स्कोर की बात की जाए तो 43 रन बने हैं, 44 का पीछा करना होगा, जवाब देना होगा। थोड़ी देर में फन लाइट ऑन हो जाएगी। तमाम जनता जो चाहती थी, तमाम क्रिकेट प्रेमी चाहते थे कि हम एक मुकाबला जीत जाए, इस मैदान पर फन लाइट में खेलने का मौका मिलेगा, और वो तमाम के सपने साकार होते हुए नजर आएंगे। बेहतरीन मुकाबले हैं नारंगी गांव से नारंगी पाटिल परिवार परिस्थित आप देख रहे हैं। किशन बाबूराव पाटिल सर जी, कमल बाबूराव पाटिल सर जी, इनकी यादों में और 2 व्यक्ति के बैनर और उनको याद करते हुए ये 25वां साल, और आज पूरा पाटिल परिवार तमाम नारंगी गांव अपने घर बैठे इस मैच का लुत्फ आनंद उठाता होगा और खुश होता होगा कि आज कितनी बेहतरीन टूर्नामेंट हमारे एरिया परिसर में चलती हुई, तमाम सितारे आकर अपने खेल का जलवा बिखर रहे हैं और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आपको देखने का सुनहरी मौका दिया हमारी नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी और पाटिल परिवार ने। उनका भी बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगा। और बरसत जी कि हमें समाज करने की संधि मिलती है, वो बहुत बड़ी बात है। आप क्या कहना चाहेंगे?
चलिए आप देख रहे हैं डीबीएन लाइव कवरेज पर। चला बैटर आप आइए। और थोड़ी देर पहले डीबीएन लाइव पर दिखाया गया था हमारे विरार की जुदानी माते का मंदिर, और क्या बेहतरीन कवरेज है दोस्तों। इखला जवाब डीबीएन लाइव तारीफ के लायक है। आज तीसरा दिन, थोड़ी देर के बाद वो लम्हा हमसे अलविदा लेने जा रहा है, मगर फिर गुरुवार का दिन 26 दिसंबर 2024 का थरार लेकर हम आ जाएंगे आपके सामने। चला बैटर थोडीशी घाई करत राहा मित्रांनो, यानंतर आधुनिक सामने आपल्याकडे आहेत। लक्षात ठेवा दिसंबर का महीना चल रहा है, आप जानते हैं जैसे जैसे शाम ढलती जाएगी फिर आप बल्लेबाजी गेंदबाजी करने के लिए आपको परेशानी डीप फैक्टर मैदान पर कभी आ गया ना तो डीप फैक्टर में तमाम खिलाड़ियों को तकलीफ होगी, इसलिए आप जल्द से थोड़ी सी घाई करा अशी तुम्हाला विनंती करतो है। अभी तक एक सुंदर मैदान, सुंदर अशी सामने, सुंदर सा आयोजन निवेदन, सुंदर अशी पंचगिरी, सुंदर सा लाइव कव्हरेज, सुंदर सा समालोचक, सुंदर से आमचे स्कोरर, सुंदर से आमची जनता, तमाम का आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो है। आइए मैच की शुरुआत होगी माइक्रोफोन पर, और एक बेहतरीन आवाज के मालिक हमारे साथ जुड़े हैं, वो है हमारे पांजू की बुलंद आवाज भरत राव सर जी। धन्यवाद जहीर। संध्याकाळचं सत्र आणि एक मोठा स्कोर मी तर म्हणेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये उभारलाय। जवळपास 44 धावा करायच्या आहेत 18 चेंडूमध्ये। अजिंक्य तारा, काय बॅटिंग आपण पाहिली अजिंक्य तारा या टीमची, रफ अँड टफ शेवटच्या क्षणापर्यंत। मी असं देखील म्हटलं होतं की संध्याकाळचं सत्र सुरू आहे आणि या संध्याकाळच्या वेळेमध्ये मोठे फटके खेळणं थोडं जिगरीची गोष्ट असेल, मात्र इथे खरोखरच अफलातून स्ट्रोक पाहिले त्या ठिकाणी आणि जवळपास त्या 44 धावेच्या टार्गेट पर्यंत पोहोचता गेला अजिंक्य तारा संघ। मात्र इथे मात्र तशाच प्रकारे प्रत्युत्तर द्यावं लागेल समर्थ 11 या टीमला, कारण इथे जिंकायचं असेल तर तशा प्रकारचे उत्तर द्यावी लागतील। स्ट्राइक एंडला आपण फलंदाज त्या ठिकाणी पाहतोय ऋतिक आणि सूरज, ही जोडी आपण समर्थ 11 या टीमची पाहतोय। स्ट्राइक एंडला आपण सूरजला पाहतोय, नॉन स्ट्राइक एंडला आपण ऋतिकला पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर प्रवीण। प्रवीण म्हटलं तर खरोखरच सगळ्यांच्या मुखी एकच नाव आहे, नारंगीचा स्टार खेळाडू। बैटिक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न यावेळेस केला होता, मात्र तो फटका प्रॉमिसिंग पाहायला मिळाला नाही त्या ठिकाणी। एक्झिक्यूट करायचा होता खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यामध्ये, ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये तो एक्झिक्यूट करायचा होता, मात्र बॅटचा टो लागला गेला आणि तो फटका जवळपास ऑन क्षेत्रामध्ये खेळला गेला। एक धाव इथे मिळेल, अकाउंट ओपन झालं, खातं उघडलं गेलं। श्री गणेश होतोय समर्थ 11 या टीमचं अकाउंट ओपन, एक धाव। 44चं टार्गेट आहे, मोठे फटकेबाजी होणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न मैदानात सुरू आहे। फटका फसतो, चेंडू हवेत आहे, इथे जवळपास दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा कॅच कॅरी केला गेला। फलंदाज बाद मिस्टर ऋतिक परतीच्या मार्गी आउट। टार्गेट मोठं समोर असताना मात्र हे फटके खेळणं गरजेचे आहेत, कारण इथून जर हे फटके आले नाहीत तर मात्र संघाच्या अडचणी वाढतील। त्या कारणास्तव विकेट जितक्या महत्त्वाच्या आहेत तितक्या धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत असं आपण म्हणू शकतो जहीर, कारण 44 धावा एक मोठं टार्गेट आहे आणि ते 44 धावेचं टार्गेट तुम्हाला 18 चेंडूमध्ये करायचं आहे। म्हणजे आपण रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 14.66 म्हणजे पर ओव्हरमध्ये तुम्हाला 14 ते 15 धावा करायच्या आहेत आणि त्यानुसार खेळायचं असेल तर एखादा मोठा फटका या 6 चेंडूमध्ये, त्यानंतर सिंगल डबलवर फोकस करणं गरजेचं आहे। ह्या जर गोष्टी मैदानाच्या आतमध्ये या 6 चेंडूमध्ये घडल्या गेल्या तर मात्र तुम्ही रिक्वायर्ड रन रेट पर्यंत पोहोचू शकाल आणि ते 44 धावा संख्येपर्यंत पोहोचू शकाल। आणि त्याच खेळीच्या दिशेने मात्र वाटचाल करावी लागेल समर्थ 11 या टीमला। रिबॅटर मध्ये मैदानाच्या आतमध्ये तो आदेश
यावेळेस हा देखील फटका फसतोय आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा धक्का आदेश आला आणि आदेश मात्र त्याच पावली डगआउटच्या दिशेनं परतला. विकेट डाऊन, आउट. जवळपास तो चेंडू जो आहे तो बराच प्रमाणात खाली बसला होता आणि त्या चेंडूला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटरचा होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा टो लागला गेला आणि जवळपास शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये आपण तो पाहिला. तर सुंदर असा झेल तो टिपला गेला. 2 चेंडू 2 सफलता प्राप्त केले. 2 डब्ल्यू मात्र लावले आहेत या गोलंदाजांना. प्रवीण या गोलंदाजांना इथे मात्र तिसरा डब्ल्यू शोधायचा आहे. हॅट्रिक पूर्ण करायचे आहे. हा चेंडू मात्र ऑन हॅट्रिकचा चेंडू असेल. फटका चांगला आहे असं वाटलं तर लागोपाठ 2 चेंडू 2 विकेट. त्यानंतर प्रेशर येईल काय, मात्र आम्ही प्रेशर घेत नाही आहेत तर समोरच्यावर प्रेशर टाकतो हे दाखवून दिलं बॅटर्सना. हा येतोय चौकार. 4. खेळाडू चमकलेच झहीर. विशाल नावामध्ये काहीतरी आहे इतकं म्हणू शकेल, कारण विशाल नावाच्या बऱ्याचशा खेळाडूंना आज चांगला परफॉर्मन्स या एनसीसी नारंगीच्या ग्राउंडवर दाखवलाय. आजचा दिवस कदाचित विशाल या नावाच्या खेळाडूचाच असेल. आणखीन एक चांगला फटका आहे. आडव्या बॅटने चेंडूला खेळला जात आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला फील्ड केला गेला. इथे 1 धाव मिळेल. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 6 धावा. 14 धावा या पर ओव्हर मध्ये करायचे आहेत आणि अजूनही आपण विचार केला या ओव्हरचा विचार केला तर 5 चेंडू टाकून झालेत आणि मग ह्या चेंडूवर एखादा मोठा फटका तर कुठेतरी त्या धावसंख्येच्या जवळ म्हणजे रिक्वायर्ड रनरेटच्या जवळ जाण्याचा तो प्रयत्न असेल. लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय सूरज या खेळाडूला. देहबोली आपण पाहिले तर मजबूत देहाचा खेळाडू पाहायला मिळतोय. त्या कॅलिबरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. मात्र त्याच्याकडून तशी बॅटिंग व्हायला हवी, मोठमोठे फटके यायला हवेत तर या मॅच मध्ये वापसी असेल समर्थ 11 या टीमची. आणखीन एक शॉर्ट बॉल होता. इथे मात्र हा चेंडू मिस केला. ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. बाईचा इशारा पंचांचा. बाईच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 2-5-7. म्हणजे येणारे चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या जवळपास मला वाटतं 37 रिक्वायर्ड बाय 12 बॉल टू विन. कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जाईल पुढच्या उर्वरित 12 चेंडू मध्ये जहीर. शुक्रिया भरत सची, वाकई में एक लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश किया. समीर गेंदबाजी पर आते हुए राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन भेजा जा रहा है. 2 बॉल पे 2 लगातार विकेट आई. उसके बाद एक बेहतरीन चौका लगा. समीर गेंदबाजी पर आए. 12 गेंदे 37 रनों की दरकार है. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम. बॅटची एज आणि या ठिकाणी देखील यष्टीरक्षकाच्या वरून तो चेंडू गेला होता. 2-2 फिल्डर त्या ठिकाणी बीट झाले. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि ती फेक येईपर्यंत या ठिकाणी 3 धावा देखील कंप्लीट. जो रिक्वायर्ड रन रेट 14 पूर्णांकाच्या घरामध्ये होता तो रिक्वायर्ड रन रेट तब्बल पोहोचता गेला. जहीर 18 जवळपास 18-18.5च्या घरामध्ये तो रिक्वायर्ड रन रेट पोहोचला गेला. म्हणजे 19 धावा असं पकडू शकतोय आपण या ओव्हर मध्ये करावे लागतील तर या मॅच मध्ये वापसी असेल समर्थ 11 या टीमची. सही का सजी, इस मैदान पर लड़ना होगा. सूरज स्ट्राइक पर है. विशाल स्ट्राइक पर है. नॉक स्ट्राइक पर विशाल स्ट्राइक पर है. शॉर्ट गेंद थी, मिक्स टाइम है. गेंद हवा में है मगर साड़ी दर करके अंदर गिर जाएगी. जब तक खिलाड़ी डीप से आएंगे गेंद को फील किया जाएगा. 2 रन आसानी से पूरे किए जाएंगे. इस 2 रन के साथ रन संख्या की बात की जाए तो रन संख्या जाकर पहुंची हुई 12 रनों पर. 2 विकेट के नुकसान पर 10 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है मगर आप बल्लेबाजों को गेर बदलने होंगे.
गेंद को आसमान दिखाना होगा, शाम का समय है। अगली गेंद समीर की इस मैदान पर विशाल के लिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद, अंपायर घूमेंगे, वाइट का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई रन संख्या जाकर पहुंची हुई 13 रनों पर। एक बड़ा लक्ष्य है 44 रनों का, अभी भी 31 रनों की दरकार। फिर से शॉर्ट गेंद थी, मिस टाइम है, विकेट कीपर उस कैच के नीचे, आप कोई गलती नहीं करेंगे। विशाल की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज कौन, कमांड डीजा। इथे देखील मात्र फटका फसला गेला। मगाशी देखील आपण जो चेंडू पाहिला थोडासा वेग कमी केला होता आणि त्या चेंडूवर वेळ होता, मोठ्या प्रमाणात वेळ होता, त्या चेंडूला व्यवस्थित खेळता आला असता, मात्र कुठेतरी तो बॅटरचा बॅलन्स जो होता, बॉडी बॅलन्स तो त्या ठिकाणी थोडासा आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा स्किड झाला त्या ठिकाणी बॅटर, त्या कारणास्तव तो प्रॉमिसिंग स्ट्रोक त्याला खेळता आला नाही या झहीर। अडचणी वाढल्यात समर्थ 11 या टीमच्या, कारण स्थिती सध्याच्या घडीला समर्थ 11 या टीमची आहे ती म्हणजेच खराब। इथून ती स्थिती सुधारावी लागेल आणि सुधारण्यासाठी मात्र एकमेव पर्याय एरियर रूटनं तुम्हाला प्रवास हा करावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याचाच प्रयत्न सुरू आहे। यावेळेस देखील ऑन साइडला फटका आपण पाहतोय, मिड विकेट डीपला प्रोडक्शनला फील्डर आहे, इथे देखील एकच धाव मिळेल। एक्के दुक्के से जहीर कुछ बनने वाला नहीं है। सही का सजी, इस मैदान पर अभी भी 8 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी और 30 रनों की दरकार है। एक तरफ सूरज है, समीर गेंदबाजी पर है, विशाल मैदान के बाहर गए, मगर यहां पर अब बल्लेबाजों को एक साझेदारी और एक 2-3 बड़े शॉट चाहिए। फुट टॉस है, फुट टॉस वसूल किया जाएगा या कैच बना जाएगा, मगर गेंद लॉन्च गिरेगी। जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 2 रन आसानी पूरे कर जाएंगे दोनों बल्लेबाज। इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचती हुई 16 रनों पर। 28 रनों की और दरकार है मैच जीतने के लिए। मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, 7 गेंदों का खेल आना बाकी है। इस गेंद पर एक बड़ा शॉट, फिर से मैच में वापसी हो पाएगी, मगर गेंदबाज समीर करने देंगे, सूरज कर पाएंगे, करना होगा। घना अंधेरा आहे ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, आणि इथे मात्र या सूरजला चमकावं लागेल, या सूरजला चमकावं लागेल। या ठिकाणी सूर्यास्त झालाय आणि हा मात्र सूरज मैदानाच्या आतमध्ये चमकलाय। फ्लड लाईट देखील ऑन झाले आहे। 6 षटकार मात्र खरोखरच खूप महत्वपूर्ण होता। 6 चेंडू 22 धावा हे समीकरण आपण अनेकदा पाहिलंय। 6-22च्या मॅचेस आपण बऱ्याच पाहिल्या आज पूर्ण दिवसामध्ये जहीर। मगाशी आपण एकविरा स्पोर्ट्सची देखील मॅच अशाच प्रकारे पाहिली होती, ती मॅच मात्र आपण भाऊ स्पोर्ट्स टीमने जिंकली। ही देखील मॅच आपण अशा प्रकारे पाहतोय। 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावा करायचे तर 22 मात्र ज्याप्रमाणे सूरजने जो फटका खेचला, 6 धावेचा तो फटका या संध्याकाळच्या क्लायमेट मध्ये, खरोखरच मी म्हटलं देखील की सूर्यास्त झालाय, मात्र या सूरजला इथून मात्र चमकावं लागेल, आणि इथून हा सूरज जर चमकला तर मात्र विजय हा निश्चित असेल समर्थ 11 या टीमचा। इथे देखील फटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये, हवेत खेळला जातोय, डीप स्क्वेअर लेग रिझन वरून फील्डर येतोय, त्या ठिकाणी सिंगल तिथे मिळेल, सूरजला स्ट्राईक हवे। काय तो फटका, मी म्हणे टायमिंग न तो फटका खेळला गेला आणि त्या षटकारांना लगेच फ्लड लाईट देखील ऑन झाल्या। म्हणजे काय टायमिंग आहे, अचूक टायमिंग मी म्हणेल। एक ती वेळ होती फ्लड लाईट चालू करण्याची, आणि इथे मात्र हा षटकार ते कुठेतरी तो मिळेल, ते टायमिंग जुळलं गेलं। 5 चेंडू आणि 21 धावा जहीर। सही का सजी, इस मैदान पर सूरज चमकना चाहेंगे तो समझ, इस मैदान पर हीरो बनने का मौका है। 5 गेंदे हैं, 21 रनों की दरकार है। निरंजन गेंदबाजी पर है, सूरज स्ट्राइक पर है, अगली गेंद के तैयार। फुल टॉस है, मिस टाइम है, गेंद हवा में है, निरंजन उस कैच के नीचे अपने खटंबर का बेहतरीन कैच, बड़ी मछली जाल में आती हुई, कमान डीजे।
आप देख सकते हैं, देखिए ऑप्शन पर आए, फुल टॉस गेंद बनाकर खेलने के बैच का टो लगा, गेंद ने ऊंचाई ली, वहां पर निरंजन ने उस गेंद पर अपनी निगाहें रखी और एक बेहतरीन कैच के साथ सूरज की खेली को लगा दिया। विराम न्यू बैटर मैदान पर है, मगर भरत सर जी अब अगर इस गेंद पर एक बड़ा शॉट आएगा ना, फिर से मैच में ट्विस्ट कहानी लेकर आएगा ये मुकाबला। क्या कहना चाहेंगे आप? चार गेंदे 21 रनों की दरकार है, 4 चेंडू 21 दावा, 21 दावा 4 गेंदे। क्या होगा ये मुकाबला? और इनके थारा क्या बेहतरीन निरंजन गेंदबाजी पर है, राइट हैंड ओर से गेंदबाजी होती हुई, अच्छी गेंद, वेरी क्षमता, पहला बल्ला घुमा, बाद में गेंद विकेट कीपर के दस्तानों में। 3 चेंडू 21 दावा, मगर दोस्तों ये कारनामा हुआ है, गेंदबाज ने मिस्टेक वाला गाना बजाया तो यह मैच भी बन जाएगा, उनके हाथों से सटकता हुआ नजर आएगा। निरंजन गेंदबाजी पर है, 3 चेंडू 21 धावन की गरज है। अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई, बेहतरीन गेंद, फिर से ऑन साइड खेलना चाहते थे बैटर, गेंद का संबंध नहीं, अब ऑफ से इशारा बाकी रह चुकी है। अब यहां पर अजिंक्य थारा इस मैच में जीत का तीसरे पड़ाव में जाना चाहती है, मगर दोस्तों एक एक मुकाबले की शुरुआत एक लाजवाब अंदाज से होती है। चलिए पुलिस लाइन टीम अब तैयारी में रहे, जैसे ही मुकाबला समाप्त होगा आपको फील्डिंग के लिए आना होगा। फुल टॉस गेंद बराबर कन्वर्ट नहीं कर पाए, गेंद ऑन साइड मिड विकेट पर जाती हुई और ये मुकाबले में पकड़ बनाती हुई अजिंक्य थारा 11 टीम, हार्ड लक टीम, शिकांत टीम आपने हिस्सा लिया जरूर है इस मैदान पर, आपका हम दिल के गहराई से इस्तेकबाल करना भी चाहेंगे। शेवटचा चेंडू या षटकामधील या विनिंग मधला आपण पाहतोय, 1 चेंडू 20 धावांची की गरज है। शॉर्ट गेंद पुल किया है, मिश्रा में मिडा पर खिलाड़ी है, बेहतरीन कैच मिड विकेट के द्वारा और निरंजन को एक सफलता और ये मुकाबले को भी जीत लिया और तीसरे फेरी में अपनी जगह बनाते हुए हार्ड लक टीम है, शिकानी टीम आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका बहुत बहुत शुक्रिया। और नेक्स्ट मैच के लिए बधाई रहेगी अजिंक्य थारा 11 टीम के लिए। चला पुलिस 11 टीम और नारंगी बी टीम आपकी 2 सलामी जोड़ी मैदान पर दाखिल रखे, मैदान पर जल्द से जल्द भेजनी होगी, हमारे ऑफिशियल अंपायर भी जाएंगे मैदान के अंदर। एक बड़ा मुकाबला बिग फाइट समाप्त हुआ, एक बिग फाइट मुकाबले की शुरुआत होगी, क्योंकि ये नारंगी का इतिहास